वळूयात पुढील बातमीकडे। विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या। विद्यार्थ्यांमध्ये याचा उत्साह होता। मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी भंडारा जिल्ह्यातील जेवणाळा येथे ग्रामस्थांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन पुकारलं। यामध्ये गावकरी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी शाळेला कुलूप बंद करत आंदोलनाची सुरुवात केली। शासनाकडे मागील 2 वर्षांपासून गावकरी शिक्षकांची मागणी करत होते, मात्र शासनाकडून शाळेला पूर्णपणे शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी चक्क शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद केली। प्रशासनाला शिक्षकांची मागणी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। भंडारा जिल्ह्यातील लाठी तालुक्यातील जेवणाळा येथे जे शाळेचे विद्यार्थी आहेत, आज पहिल्या दिवशी शाळेत येण्याकरिता आले होते। मात्र तुम्ही बघू शकता की हे जे विद्यार्थी आहेत हे शाळेच्या बाहेर इथं बसलेले आहेत। गावकऱ्यांची अशी मागणी होती की नक्की ह्या जिल्हा परिषद शाळा आहेत, शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे हे जी गावकऱ्यांनी ही शाळा आज पहिल्याच दिवशी बंद ठेवलेली आहे। नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपल्यासोबत हे गावकरी त्यांच्याशी बातचीत करूया। काय नाव आहे तुमचं आणि का बरं नेमका तुम्ही शाळा पहिल्या दिवशी शाळा बंद ठेवलेली आहे? मी रेखा गटपायले, ग्रामपंचायत सदस्य तथा व्यवस्थापन समिती सदस्य आहे। आमच्या शाळा बंद पाडण्यामागचा उद्देश असा आहे की आम्ही शासनाला विनंती केली की आम्हाला इथे शिक्षकांची आम्ही मागणी केली होती। शिक्षक अपुरे असल्यामुळं आमच्या शाळेची पटसंख्या 260 आहे आणि गुणवत्तेदार शिक्षण असल्यामुळे आमच्या पंचक्रोशीतून आमच्याकडे विद्यार्थी येतात आणि यांना अध्यापनासाठी शिक्षकांची गरज आहे आणि ती आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही इथे पहिल्याच दिवशी शाळा बंद आंदोलन करीत आहोत। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।